नमस्कार मंडळी, परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। सो आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज आपण बनवत आहोत चिंबोरीचं कालवण। सो ऑलरेडी मी मार्केटमधून चिंबोऱ्या आणल्या होत्या। चिंबोऱ्या स्वच्छ क्लीन करून घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे। आणि ह्यांचे जे नांगे आहेत ना, तुम्ही त्यावरूनच ओळखू शकता की चिंबोरी किती मोठी असेल। आणि चिंबोऱ्या ना भरलेल्या सुद्धा आहेत, मोठी साईज देखील भेटली आणि चांगली भरलेल्या सुद्धा भेटल्या अशा प्रकारे बघा। याचा क्लॉ पण बघू शकता आपण किती मोठा आहे, तो नांगी जाम मोठी आहे। तर आता आहे ना आपण याच्यासाठी हिरवं वाटण वाटून घेणार आहोत पहिले। तर हिरवं वाटणामध्ये आपण काय काय घेणार आहोत हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते। सो चला आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात। तर इथे हे बाजूला ठेवूयात आणि आपलं वाटण वाटून घेऊयात। तर वाटणामध्ये बघा इथे मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्यावाल्या। तर तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता। तर हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर टोप ठेवलेला आहे। टोपामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्येच आपल्याला जी हिरवी पेस्ट आहे आपली तयार केलेली ती घालून घ्यायची आहे आणि ही व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे। जेव्हा आपलं हिरवं वाटण व्यवस्थित भाजलं जाईल त्यामध्ये आपण आहे ना हळद घालून घ्यायची आहे, एक बारका चमचा, आणि ह्याचबरोबर 2 चमचे आपल्याला लाल मिरची पावडर देखील घालून घ्यायची आहे। सो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये मिरची पावडर घालू शकता। काही जणांची घरगुती बनवलेली देखील असते। सो इथे आपण आता मिरची पावडर देखील घालून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित परतवून झालं की यामध्ये आपल्याला अजून एक वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे। सो इथे आता दुसरं वाटण बघा, भाजलेला कांदा आहे, सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे। तुम्ही इथे लसूण स्किप केला तरी चालेल, सुरुवातीला आपण लसूण घातलेला आहे, नेसेसरी नाही आहे। सो हे वाटण आता मी वाटून घेतलेलं आहे। तर हे पण वाटण मी यामध्ये घालून घेते आणि ह्यानंतर आपल्याला हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खरंच तुम्ही जर अशा प्रकारे कालवण बनवून बघितलं चिंबोरीचं तर खूप टेस्टी बनतं। तर इथे बघा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे संपूर्ण। आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आता परत एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि आता व्यवस्थित वाटण भाजलेलं आहे तर यामध्ये चिंबोऱ्या सोडूयात आपण। तर इथे मी चिंबोऱ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि चिंबोऱ्या घालून तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता, जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। सो मी वाटण जे वाटलं होतं ना त्याचंच आहे ना थोडंसं मिक्सरमधून त्या वाटणाचं पाणी ठेवलं होतं, ते पाणी यामध्ये मी आता घालून घेणार आहे। सो इथे बघा आता मी पाणी देखील घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि चिंबोरे शिजवायला जास्त वेळ लागत नाही। आता जसं आपण यामध्ये पाणी टाकू तसं आपल्याला हे 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं। त्यानंतर आपली भाजी जी आहे ही खाण्यासाठी तयार होईल। सो इथे आपण आता 10-15 मिनटं वाट बघूयात। अधूनमधून फिरवून देखील घ्यायची आहे। सो बघा इथे आता आपला जो रस्सा आहे तो परफेक्टली इथे तयार झालेला आहे। हे बघा चिंबोरी मस्तपैकी शिजलेली आहे। तर आता इथे मस्तपैकी आपलं कालवण देखील तयार झालेलं आहे आणि हे तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। तर आता वरून आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि मस्तपैकी ते चमचमीत आपलं कालवण तयार झालेलं आहे। सो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल आपण तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.